एक खास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एकच लगबग असते, ती म्हणजे वाळवणाची. तर आज आपण बनवतोय तेलात टाकताच रसरसून फुलणारे साबुदाणा बटाटा पापड. ना साबुदाणा भिजवायचं टेन्शन, ना पापड फाटण्याची भीती. तर ही खास रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपल्याला एका वाटीमध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे. तर हा 250 ग्राम साबुदाणा आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, फक्त प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे. तर आता साबुदाणा मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे आणि आपल्या गव्हाचं पीठ चाळतो त्या चाळणीने इथे चाळून घ्यायचं आहे. काय होतं, साबुदाण्याचे कण तसेच राहू नये त्याच्यामुळे इथे आपल्याला पीठ असं चाळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही गिरणीतून सुद्धा हे साबुदाणे दळून आणू शकता. तर अशा पद्धतीने इथे पीठ तयार करून घेतले. आता ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने 2 वाटी इथे पाणी घेऊया एका मोठ्या कढईमध्ये. आणि याच्यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. आता पाणी चांगलं गरम व्हायला ठेवायचं आहे. पाणी गरम होत असताना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण हिरवी मिरची वाटली होती ती घालून घ्यायची आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे असेल तर घाला, नाही घातले तरी पण चालेल. आता इथे आपल्याला 250 ग्रॅमसाठी 1 किलो बटाटे घ्यायचे. तर मी इथे आधीच उकडून घेतले होते. आता सालं काढून ते किसणीवर किसून घ्यायचे. तर एक लक्षात असू द्या, हे बटाटे आपल्याला कुस्करून घ्यायचे नाही तर किसूनच घ्यायचे. तर इथे बटाटे सगळे किसून झालेत, तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता 2 वाटी पाणी घालायचं आहे किंवा थोडं जास्तीचं लागलं ते घातलं तरी चालेल. तर अंदाजानेच घालायचं आहे. तर इथे अजून पाणी लागणार आहे. तर जवळपास मला 1 ग्लास पाणी लागलं इथे साबुदाण्याचं पीठ भिजवायला. तर अशा पद्धतीने इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता पाण्याला उकळी आली की साबुदाणा पीठ पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आणि सतत ढवळत राहायचे. काय होतं, याची गुठळी होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हे सतत ढवळत राहायचे. तर हे छान असं शिजवून घ्यायचंय. किंवा खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे सतत हे असं हलवत राहायचंय. तर तुम्ही पाहू शकता आता मिश्रण असं घट्ट व्हायला लागलंय. जसं आपण गव्हाचा चीक शिजवतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ शिजवून घ्यायचंय. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर साबुदाणा पीठ वाफवून केलेले हे पापड इतके खुसखुशीत होतात ना. तर आता इथे पीठ तयार व्हायला लागलंय. आता पळीतून पीठ खाली पडायला लागलं की समजायचं इथे पीठ तयार झालंय. तर असं ट्रान्सपरंट होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर बघा इथे ट्रान्सपरंट झालंय आणि पळीतून पण पटकन पडते खाली. आता आपल्याला हे कोमट होऊ द्यायचंय. गरम असताना बटाट्यामध्ये मिसळायचं नाही. तर कोमट झालं की मग आपल्याला हे बटाट्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचंय आणि चांगलं एकजीव होईपर्यंत हे चांगलं मळून घ्यायचंय. तर छान असा गोळा तयार करायचा. इथं थोडं हे पीठ सैलच असतं. आता इथे आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे. तर तेलाचा हात अजिबात लावायचा नाही आहे, फक्त पाण्याचा हात लावायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हाताला पण चिटकत नाही आहे, म्हणजे पीठ छान असं तयार झालं आहे. तर इथे सगळे गोळे तयार करून घ्यायचे. आपल्याला जेवढ्या आकारात पापड बनवायचे त्याच पद्धतीने इथे गोळे तयार करून घ्यायचे.
गोळे तयार असले म्हणजे कसं पटापट पापड इथे तयार होतात. तर आता प्लॅस्टिकच्या कागदाला थोडासा पाण्याचा हात लावायचा किंवा तेलाचा हात लावला तरी चालेल. आता इथे आपल्याला प्रेस करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे. तर हे पापड जास्त पातळ पण नको आहेत, कारण वाळल्यानंतर ते खूप पातळ दिसतात. त्याच्यामुळे थोडेसे जाडसरच हे इथे प्रेस करून घ्यायचे. आता इथे सगळे पापड आपण इथे प्रेस करून घेऊया. आणि हे पापड उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान वाळले जातात. तर बघा इथे पापड पण आपले तयार झालेत. तर 2 दिवसांनी बघूया. तर बघा रंग पण किती छान आलाय. तर आता हे तळून बघूया. तर कढईमध्ये आता तेल घालून घेते आणि तेल चांगलं गरम झालं की मग पापड तळून घेऊ. तर हे पापड डब्यात भरताना खाली एक कोरडा कागद ठेवा, म्हणजे हे पापड वर्षभर छान राहतात आणि त्यांना कुबट वाससुद्धा येत नाही. त्याच्यामुळे ही काळजी नक्की घ्या. तर बघा किती छान फुललेत पापड आणि रंग पण किती छान आला आणि खायला पण एकदम खुसखुशीत होतात. तर ही होती साबुदाणा पिठाच्या पापडांची सोपी रेसिपी. ह्या उन्हाळ्यात हे पापड नक्की करून पहा. तर बघा किती मोठे झालेत आधीचा पापड आणि आत्ताचा पापड, मस्त फुललेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.